निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हा अनुभव शेअर करायचा ना तुम्हाला? अनुभव शेअर करायचा आहे. माझा हा 4था अनुभव आहे. ओ आता माझा 2-4 दिवसाच्या पाठीमागे मी महाराष्ट्रात गेले होते आणि तुमचा अनुभव मी बघतच होते. माझा अनुभव कधी येतोय. पण ते तुम्ही टायटल थोडंसं वेगळ्या पद्धतीत म्हणजे तुम्ही असं टाकलेलं ना, तर मला थोडं समजलं नाही आणि माझा आवाज मी जेव्हा ऐकत होते तेव्हा म्हटलं, हा अनुभव कोणाचा असेल बरे? माझा आवाज तर मला वाटेतच नाही. म्हटलं ही असं बरोबर. मग मी अजून एकदा आणखीन एकदा ऐकला. मग म्हटलं हा माझाच अनुभव आहे. अच्छा, टायटल वेगळं होतं का थोडं? पहिलं मी 2 अनुभव शेअर केले होते त्याच्यामध्ये आवाज माझा वेगळा होता आणि हा आवाज ओळखला नाही मला माझाच. अच्छा. आताच तुम्ही ह्या आठवड्यात अनुभव माझा टाकलेला अच्छा, 3रा. हा 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 हा. आणि तुमच्याशी बोलून एवढं छान वाटतंय ना, असं वाटतंय की आई बरोबर बोलते मी. मावशी बरोबर, आई बरोबर, कारण हो, ती आपलं सगळं सांगत असते ना आणि मावशीला पण आपण बोलतो. अगदी अगदी खरं आहे. असं ऐकून घेता प्रत्येकाचं दुःख, सुख असू द्या, प्रत्येकानं किती छान असं सांगता. असं वाटतं की खरंच तुम्हाला एकदा म्हणजे असं मिठी मारावी आई म्हणून असं. नक्की भेटूया, नक्की भेटूया. योग आले ना ताई. नाही मला खूप छान आणि ना तुमच्याशी टीचरशी बोलते. माझं टीचरचं स्वप्न म्हणजे पूर्ण नाही झालं. होईल होईल. आता तुमचं डीएड झालेलं आहे ना मला वाटतं? आधी माझं लग्न 12वी झाल्यानंतरच झालेलं. माझी मुलं इंजिनियर झाले ती. काय? हो. शॉकिंग. तुमच्याशी बोलताना तर तुमच्या बोलण्यावरून तर वाटत नाही बाबा एवढी मोठी मुलं. म्हणाल की माझी मुलं बघूनच मिस्टरांना आणि मला बघूनच म्हणाल की ह्यांची मुलं आता ह्यांना सुना येतील. ओ बापरे. कारण माझं ना स्वप्न म्हणजे राहून गेलं. मला पाहुण्यांच्या घरीच दिलं ना अच्छा नातेवाईकांना. अच्छा. पहिलं कसं चालत नव्हतं ना आई वडिलांच्या समोर नाही अगदी. व्हायचं. हो. खूप रडले होते. मला लग्न नाही करायचं. पण काय करायचं, काहीतरी पाहुण्यांच्या जागी तिथे देतात तेव्हा काही नाही बोलता येत आपल्याला. अगदी अगदी खरं आहे हो. सासरे पण म्हणायचे की मिस्टरांना विचार आणि मिस्टर म्हणायचे. माझ्या आईने पण विचारलं होतं. माझ्या मुलगीची खूप इच्छा आहे की टीचर बनायचंय तिला. म्हटल्यानंतर तिला शिकायचंय पण ते नाही बोलले ना. नाही बोलले. म्हणजे एकमेकांवरती टोलवत होते की सासरे म्हणायचे मिस्टरांना विचार, मिस्टर म्हणायचे सासऱ्यांना विचार. मग मी अरे कोणाला विचारायची म्हणजे ह्यांच्या घरीच ह्यांचा ताळमेळ नव्हता. अरे. आणि मी कसं महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात म्हणजे माझे मिस्टर राहते. ते म्हणे की आपला बिझनेस आणि तू महाराष्ट्रात शिकलेली आणि तिकडे म्हणजे मला कोणी असं काही म्हटलं पण नाही. आणि परत परत नंतर मुलं शाळेत चालली तेव्हा व्हॅल्यू कळाली की शिक्षणाची मिस्टरांना. हा हा. मी इतकी शिकवत होते मुलांना आणि माझ्या मुलाला जेव्हा मी म्हणजे शिकवायची आणि त्यांना एक्झामच्या वेळेस कसं लिहायचं, काय करायचं सगळं असं सांगायची ना, हा तर हा. त्याच्या वेळेस जाताना मी ना गाडीवरनं मिस्टरांच्या असं वाटायचं की मला किती शाळा लांब बाजून म्हणजे असावी की म्हणजे धाकधूक होतं ना आपल्या बरोबर बरोबर. अरे मुलांचं काय झालं असेल काय झालं. आणि जेव्हा मी गेटवरती जाऊन उभी राहणार आणि आत जाणार एंट्री करणार तेव्हा सगळे माझ्या मुलांना म्हणायचे तिथले म्हणजे मित्र वगैरे, हा. अरे फर्स्ट रँक आलाय. ओ बघा. आणि तिथे मॅडम वगैरे म्हणायच्या तुम्ही डिलिव्हरीच्या वेळेस काय खाल्लं होतं. म्हणजे एवढी मुलं माझी रँक वगैरे फर्स्ट यायची दोघांची वगैरे. मी मुलांसाठी खूप कष्ट घेतले कारण म्हटलं मला नाही मिळालं तर माझ्या मुलांमध्ये पाहू आपण. खरंय खरंय. तेच आणि प्रत्येक जण आपल्या मुलांमध्ये स्वप्न बघतो ताई. मग माझी इच्छा पूर्णच झाली नाही आणि मला जेव्हा टीचरशी बोलते ना तेव्हा असं वाटतं की अरे आपण पण टीचर बनलो असतो. आणि सगळ्यात उत्तम जॉब म्हणजे टीचरची. अगदी अगदी. हे तर अगदी लाखात एक आहे. कारण माझे वडील तर पूर्वीच म्हणायचे की टीचरचा जॉब सारखा जॉब नाही कुठला. कारण आपण मुलांना घडवतो. 40 विद्यार्थी एका क्लासमध्ये हो असतात. हो. मग आपण प्रत्येकांकडे लक्ष देतो. असं नाही की हा विद्यार्थी खूप छान दिसतोय की ह्यालाच गोड गोड नाही नाही नाही. तर शिक्षकाकडे फक्त एकच ध्येय असतं की प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे. आणि प्रत्येकांना आपण 40 मुलांना शिकवलं जातं, सगळ्यांना ज्ञान देतो. हा. मला असं सगळे म्हणतात की तू खरंच ऍडव्होकेट बनली असतीस या नाहीतर टीचर. तुला खूप आवडत होतं ना टीचर.
कारण बोलका स्वभाव असेल त्याला ऍडव्होकेट जास्त बोलके हो होतात. हो हो. तर मला माझ्या घरचे म्हणजे असं म्हणतात सगळेजण, तू मुलांना पण शिकवलं असतंस आणि सगळे 40 पास झाले. आता परवा बस मधून पण एक लेडीज बोलली. आणि खरं आहे, हे खरं आहे. तुमचे जे आता विचार आणि जे बोलण्याचं हे जे समजतं ना, त्याच्यावरच अंदाज येतो ना ताई. हा, नाही पण ते स्वप्न पूर्ण नाही झालं ना. आणि बिझनेसवाले मिस्टर असल्यानंतर आपण म्हणजे जॉबवाले कसं असतात, मिस्टर जॉब करत असले तर ते मिसेसला पण आपले म्हणतात हा ठीक आहे तू पण हे कर. पण बिझनेसवाले एवढं नाही कोणी करत असं. हो हो. त्यामुळे मग मला खूप असं तुमच्याशी बोलताना असं वाटतं मी पण टीचर असते आज. आणि मग काय अनुभव आला ताई? मला अनुभव शेअर करते मी. काय झालं मी तुम्हाला आता अनुभव मध्ये शेअर केले होते. माझा छोटावाला बॉम्बेला होता. हा हा हा. आणि मग मी त्याला बाईक दिली. नोव्हेंबरमध्ये मी त्याच्याकडे गेले होते दिवाळीत. मोठा मुलगा तो गेला ना, जॉब लागली म्हणून बेंगलोरला. हा हा हा. आणि छोटावाला मुंबईला. मग मी काय केलं की म्हटलं हा गेलाय मग आम्ही दोघंच, मग आता आम्हाला थोडं करमणार नाही ना. बरोबर. आणि मोठा मुलगा सोडायला म्हणजे आम्ही गेलो तेव्हा एअरपोर्ट वरती ना, आता लांब पडते ना म्हणजे बेंगलोर, त्याला 28 तास लागतात. मग तो काही ट्रेन बापरे. जाणार नाही म्हणून आम्ही त्याला एअरपोर्ट वरती सोडायला गेलो. हा. 2 तासात पोहोचतोय तर मिस्टर ना ते आलेच नाहीत पुढं. कारण ते ना इतके, तुम्हाला मी म्हंटल छोट्या मुलाला पण रडले होते. आई ग, हळवेच म्हणजे खूप. मुलाला पण रडले. तर मग मी एकदा एअरपोर्ट वरती मला असं वाटलं मी कुणाला तरी सोडायला गेलो, तेव्हा आतमध्ये गेले होते. तर मी म्हटलं सोडतात, तर ते म्हटले नाही. मागल्या वेळेस आम्ही गावी गेलो होतो महाराष्ट्रात, तर तेव्हा मला कोणी म्हणजे असं आलेलं दिसलं नाही. तर मी म्हटलं बघू, मला आई आहे म्हटल्यानंतर मला जरा वाटलं की मला पण मुलाला तिथं हाय करायला, आतमध्ये बाय बाय तर करेल म्हणून मी गेली. हा हा हा. त्याचे पप्पा पाठीमागच, छोटा मुलगा पण आला होता तेव्हा दिवाळीला, आणि ते दोघं म्हणजे पप्पा आणि ते छोटावाला ते बाहेरच उभे राहिले होते. म्हणे नाही सोडत. हा तर मी पुढे गेले आणि त्याला सोडलं तर ते इतके रडले ना, हा. खूप रडले. त्यांना भरून आलं होतं इतकं की ते बघतच नव्हते मुलाकडे. म्हणे आता चालला हा पण. हा. तर मग तो गेला आणि मग आम्ही म्हटलं आता दोघंच आपण राहिलो. आता तो छोटावाला पण सकाळ उठून गेला. हा. आणि मी तिकडे मुंबईला गेलो. हा. मुंबईला गेलो आणि तिथं फिरलो केलं. इतकं छान वाटलं. एका मुलीचा संसार पाहून आपल्या आई वडिलांना कसं खरंच वाटतं. तृप्त होतं. मुलाचं ते एक छोटंसं रूम मधलं सगळं बघून वगैरे आम्हाला खुशी झाली. हा. फिरवलं वगैरे. आणि तिथून आल्यानंतर 22 दिवसांनी त्याचा प्रॉब्लेम झाला ना. काय? छोट्या मुलाचा प्रॉब्लेम झाला. मग त्याला आम्ही गाडी घेऊन गेलो होतो. अच्छा. हा. गाडी 4,000 रुपये म्हणजे ते आपलं तिकीट वेगळंच असतं. आमच्या दोघांचं पण लक्झरीचं तिकीट वेगळं आणि हा. त्याचं गाडीचं पण तिकीट. म्हणजे तिकीटच एक म्हणायचं. म्हणजे ते खाली डिक्कीमध्ये ठेवून वगैरे नेतात सगळं पॅक करून गाडीवर. अच्छा. हा मग हा. गाडी दिली आणि परत प्रॉब्लेम झाल्यानंतर त्या गाडीला काय करायचं आता. तिथे आता येणार सगळं तिथलं सामान घेऊन आता आणि परत 4,000 रुपये लागतील ना गाडीला. बरोबर. हो हो. तर मी काय म्हंटल, तिथलं सगळं विकावं लागलं त्याला, जे पण सामान घेतलंय, बेड घेतलेला, अलमारी घेतलेली. हा हा हा. तर परत ना मग इथं आला आणि इथून मी आणि तोच गेलो होतो दोघं जण. अच्छा. आणि त्याला पण तिथून बोलवलं बेंगलोरवरून. हा हा. म्हटलं तू आता गाडी घेऊन जा. हा हा. आता तुला म्हटलं कामाला लागेल, म्हटलं तू तिथं ऑफिसला वगैरे गाडीने जात जा. तिथे आसपासच 1-2 किलोमीटर असं रूम बघ. आणि तिथे पीजी मधनं तो जाणार होता, रूम घेणार होता. तर तो अच्छा. आला तिथे, गाडी ताई घेतली त्यानं. आणि गाडीला ना 2 चावे असतात, आपले कंपनीतून 2 चावे येतात ना. हो बरोबर. हो. आणि मग ती चावी काय केलं की त्याला सापडेनाच झालेली. कारण मी इथून जाताना त्याला म्हटलं काय, एक गाडीला चावी लावलेलीच असते तिथं. ते माणसांना नेऊन दिली होती ना, म्हणजे हो हो बरोबर. की ते लावतात वगैरे. ते त्यांचं ते म्हणले चावी तुमच्या गाडीलाच राहणार, फक्त आम्ही पॅकिंग करताना गाडी कशी हलणार चावीशिवाय. हो बरोबर. एक चावी माझ्या पर्समध्ये होती. तर मी म्हटले ह्याला सांभाळून ठेव, कधी ही पडली तर दुसरी चावी असावी. हो. व्यवस्थित ठेवलेली. खरं त्याचं डोकं जरा खराब झालेलं ना, हा. आणि त्यामुळे ती चावीच सापडेना ताई. अरे. जानेवारी मध्ये एंडला आम्ही ती गाडी त्याला दिली बेंगलोरला. म्हटलं तू घेऊन जा आता गाडी. आणि एकाच चावीवरती मग तो घेऊन गेला एक चावी. म्हटलं हे हरवू नको, नाही तुला दुसरी बनवावी लागेल. आणि बेंगलोरमध्ये तुला माहित आहे का एवढं अजून तिथे कुठे काय काय बनते करते, कुठे दुकान. अगदी बरोबर आहे. हो. आणि तू चावी छान ठेव बरं का, ही चावी हरवू नको. त्यांनी पण ट्रेनने पार्सल केली ना बेंगलोरला. हो बरोबर. कारण खूप रेट मुंबईमधून बेंगलोरला पाठवायला पण 7,000-8,000 रुपये बोलायला लागले. ओ एवढे. हो एवढी. मग परत ना त्यांनी ट्रेन मधून पाठवली. तरी पण त्याला बघा, आम्हाला जेवढे 4,000 लागले त्याला जास्तच लागले अजून पैसे.
बापरे. मग ते घेऊन गेला आणि ताई रोज बॅग मध्ये एवढं सगळं अलमारीतलं सगळं आम्ही विकून दिले. तेव्हा आपण अलमारीत किती वेळा हात फिरवतो की काय राहिले का हो वगैरे. हो. आणि सगळी अलमारी ओके पूर्ण बघितली त्यानं, दिली, विकून दिली. ते बेड दिला, गादी दिली तिथं आणि बाकीचे सर्व सामान आम्ही पॅक करून इकडे घेऊन आलो. हा आणि हा. ती चावीच सापडली नाही त्याच्या बाईकची. आणि अरे. 29 एप्रिलला, आता बघा ना, जानेवारी गेला एंडला, हा. फेब्रुवारी गेला, मार्च गेला आणि एप्रिल पूर्ण गेला आणि 29 तारखेला बॅग मध्ये चावी सापडली. ताई रोज ट्युशनला तो MBA ला आता भरला ना फॉर्म मी. बापरे, आता सापडली. हा. बघा किती कमाल आहे. आ? एवढं साफ केलं असेल, सगळं चेक केलं असेल तुम्ही. हा, किती त्यानं म्हणजे आता त्याचंच तिथे बघितलं ना, सगळं अलमारी वगैरे देताना बॅगा वगैरे त्यानेच भरल्या ना मोठं मोठं. हो किती हो बोललो त्यांनी, कपडे वगैरे आणि भरपूर सामान, अंघोळीला बादली वगैरे किती सारं. मग तिथे हो आपण फॅन वगैरे सगळं घेऊन आलो ना इकडे आम्ही. हो हो. भरपूर सामान होतं त्याच्या बॅगा वगैरे. पहिला पण तो आला ना एक 20-25 दिवस पहिला डिसेंबरमध्ये, हा. तेव्हा फुल बॅगा भरून घेऊन आलता. बापरे. कारण मुलांना कसं सवय घरातल्यासारखं म्हणजे व्यवस्थित पाहिजे पाहिजे. म्हटल्यानंतर हो हो. मी पण इथून सगळं त्याला दिलेलं ना, सारखं म्हणजे हा. काही कमी पडू नये त्याला म्हणून. आणि बरोबर. ती एवढं शोधली चावी, एवढी शोधली आणि 3 महिन्यांनी ते चावी आता सापडली. बापरे, बघा स्वामींची कृपा. तुझा अनुभव शेअर कर ताईंना. म्हणजे किती मोठी चावी असत्या. 2 चाव्या आहेत, त्याला गोल्ड रिंग आहे, कंपनीचं ते अगदी. हो पट्टीवरती लिहिलेलं असतं ना, ते कोणत्या कंपनीचं, होंडा हो कंपनी हो हो. आहे. मम्मी म्हणे एवढी मोठा गुच्छ ते, आणि ते सापडलं कसं नसेल बरं. मला छोटी पण चावी नाही की, आणि मी तिथे बॅग मध्ये रोज हात जातोय, मग आज कुठून आली काय माहिती. कमाल आहे. म्हणजे बघा, स्वामींना जे योग्य वाटतं त्यावेळेला ते आपलं सगळं चांगलं करतात. कारण त्यांनाच मंजूर नसेल की एवढे दिवस तू चालवू नको बाबा. हा, नाही, एक चावी त्याच्याकडे बेंगलोरला गेलेली आहे, पण एक दुसरी अच्छा. चावी ना, ती वाली चावीच सापडेना झाली होती. आणि तो 29 तारखेला मला म्हटलं, मम्मी आज इथं टेबलवर आणून ठेवली. मी म्हटलं ही चावी कुठली आली, म्हटलं ही गाडीची आहे. तर मम्मी मला आज सापडली, तिथे स्वामींचा माझा फोटो ठेवलेला असतोय म्हटला. बघा. आणि एवढा आनंद म्हणजे त्या दिवशी झाला. मला म्हणत होता, ते अनुभव शेअर करतेस काय म्हटलं. मी म्हटलं थांब जरा, म्हटलं करते आता. हा मी अजून म्हटलं थोडंसं काहीतरी माझे प्रॉब्लेम आहेत, म्हटलं मला ते वाटते की त्याच्याबरोबर तो करीन मी. हा पण म्हटलं आता 2-4 दिवस झाले तुमचा अनुभव मी पाहिला ना, माझा आलेला हा बोललेली. हा हा. तर मी परवा गावाकडून आले, तर मग मी असं सहज, आता एवढे झाले ना माझे, पेंडिंग मध्ये पडले ना ते अनुभव ऐकायचे, बरोबर बरोबर. ते ऐकत होते. तर मग माझा अनुभव म्हटलं आता आलाय, तर चला आता दुसरा अनुभव, ह्यो 4था अनुभव होईल, म्हटलं माझा शेअर करते. नाही नाही, खूप छान. मी शेअर करते हा ताई. अजून थांबा ना. मग हा मी सांगा. हा. महाराष्ट्रात गेले होते गेल्या संडेला. कुठे? महाराष्ट्रात. अच्छा. मला अचानक सकाळी फोन आला आमच्या गावाकडून, माहेरातनं, की असा असा कार्यक्रम आहे 7 तारखेला मंगळवारी आणि तू ये. म्हणजे असं आपलं हो त्यांचं हो. न करतात तसं मलाही केला. हा. तर मी म्हटलं तुम्ही काटाव, कारण आम्ही 1000 किलोमीटरच्या अंतरावर मी आहे म्हणलं, मला 2-4 दिवस पहिले सांगायचं असते ना. बरोबर. हो सगळं आपण व्यवस्थित करून, कारण 2-4 दिवस गावी जातोय तर आपलं सगळं आवरून जातो ना हो घरातलं सगळं. हो. मेसवाल्यांचं पण असतं, ते हम्म मिस्टर पण असतं शॉपचं. मग हम्म. म्हटलं आता रविवारचं तर फोन आलाय, आणि मिस्टर म्हटले मंदिरात मी गेले, आणि मला म्हटले जायचं का बघ दुपारी 2 वाजता, हो. आणि तुझी इच्छा असेल तर जायचं, नसेल तर राहिलं, तुझेच घरी कार्यक्रम आहे, मला काही नाही हम्म असं एकटा जाणार. तर मग मी म्हटलं ठीक आहे. मग दादांना फोन लावला, पुण्याचे आपले केंद्रे दादांना. हा हा. आणि दादांना म्हटलं असं असं माझं पारायण चालू आहे आणि मी जाऊ शकते का, कारण अशा ठिकाणी. तर दादा म्हटले कुठलं गुरुचरित्र चालू आहे, तर म्हटलं छोटं व्हायला संक्षिप्त गुरुचरित्र. हा हा. जाऊ शकता. मग मी पण हा. केलं तर चालतंय का, सगळं विचारून घेतलं. तर दादा म्हटलं हो. तर दादाला म्हटलं हे निमित्त झालं मला गावी जाण्याचं, पण भेटायचंय तुम्हाला. हा. दादांना फोनवरती बोलले भेटायचंय की तू कधी निघणार, तर म्हटलं मी संध्याकाळी निघेन, म्हटलं हा दुपारी हा. निघेन. तर म्हटलं संध्याकाळी गाडीत बसल्यानंतर फोन कर. हा. मग दादांना फोन लावत होते, व्यस्त यायला लागला. मग 2-3 वेळा लावला. मग मला आता म्हटलं काय करायचं, दादा तर काही उचलत नाही, तोपर्यंत थोडं झोपू म्हटलं. हॉटेलवरती गाडी थांबली आणि दादांना लावायचा. हा. तर ताई परत ना मग मी आणखीन लावत होते, तर दादांचं काही व्यस्तच यायला लागला. मग दादांचाच मला आला. हो. अरे वा. मला म्हटले काय, मग मी विचारलं दादा मी बसले गाडीत, आणि ह्या गाडीत बसले, तर भोसरीला उतरते म्हटलं, आता मी तिकीट हे केलंय म्हटलं. हा हा हा.
तर दादा म्हणले की तू किती वाजता येणार? तर मी म्हटलं आता मला काही मी सांगू शकत नाही ना, गाडी कधी स्लो बरोबर. हो हो. रस्त्यात. तर म्हटलं 8चं टाइम, म्हटलं 8, 8:30 पर्यंत मी पोहोचू शकते. तर दादा म्हटले आता मीटिंग झाल्या मठामध्ये हा. तिथं मंदिरात गेल्यानंतर की उद्या सकाळी स्वामी चरित्र पारायण होणार आहे. अच्छा. हा. आणि आता आपण भेटायचं कधी, रस्त्यातच जातील, मग तू कधी जाणार पुढे गावी, तुझं कुठलं गाव आहे तिकडे कधी जाणार? हा तर हा. पण आता मग आमचा कार्यक्रम झाल्यानंतर दादांशी गप्पा मारायचं, मग तेव्हा किती वेळ लागेल काय बोलायचंय म्हटल्यानंतर. मग बरोबर. दादा काय म्हटले, असं कर तू परत ना गावी जा आणि गावाकडून येताना परत भेटूया. आई ग. अच्छा. मग परत जाणार तर मग मी म्हटलं आता तर मंगळवारीचा कार्यक्रम आहे. म्हटलं मी बघते बुधवारी म्हटलं निघणार आहे असं. मिस्टर काय म्हणतात बघते म्हटलं कधी निघायचंय, मला पण नाही माहिती. मंगळवारी निघायचं तर दुपारी होतंय, मग दादांना भेटू शकत नाही. हा. तर सकाळच मला तिथून निघायला पाहिजे ना, सांगली जिल्ह्यात आहे. बरोबर. हा हा हा. तर दादांना ना परत ना मी गुरुवारी निघायची. मग त्या दिवशी मी गुरुवारी ताई सकाळी फोन केला. हा. तर दादा तेव्हा काय बोलले मला, म्हणले ताई तुझं लक्षच नाही म्हणे, आज 4 ते 7 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. बापरे. आता काय करायचं? दादानी मला म्हटले आता कसं भेटूया आपण, तू किती वाजता निघतेस? मी म्हटलं आता बस 9 वाजता निघणारच आहे इथून म्हटलं माहेरातून, हा आणि आम्हाला 5-7 तास लागतील म्हटलं पुण्याला पोहोचायला, एवढं वेळ होईल म्हटलं. हा 4 वाजतील. तर दादांनी 4 ते 7चा टाइम दिला म्हणून मी थोडं 1-1.5 तास वाढवला गावाकडे. हा हा. आणि थोडं 1-1.5 तासांनी निघले 10:30 वाजता. मग परत गाडी येईपर्यंत 11 वाजले. हा. डायरेक्ट नाशिक गाडीला बसले मी. अरे. हा आणि हा. भोसरीला उतरले. बरोबर दादांना 5:45ला मी फोन लावला, दादा मी भोसरीमध्ये आल्या. तर दादा म्हटलं बस तिथे. येतोय मी. मग आता म्हटलं लगेच कसं फोन लावायचं, 7 पर्यंत कार्यक्रम आहेत ना दादांचे. हा हा. मग अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. आता म्हटलं सारखी मोबाईल पाहत होते. मग दादा बरोबर 7:45ला आले. बापरे. हा हा मी हा. लावलं दादांना 7:10ला लावलं, 7:11 का काहीतरी झाले होते. म्हटले मिस्टर म्हणले 7:15ला फोन लाव, म्हणजे बाहेर निघेपर्यंत होतंय ना 10-15. हो हो हो. तर मग मी फोन लावला परत ना, दादा आले बघा 7:45ला. आणि दादा मला फोन लावत होते, कुठे बसल्या ताई तू, कुठे बसल्या? हा. मग मी म्हटले मी इथे आहे. मग मला सफारी घातलेली दादानी. मग मी लांब पाहिलं होतं, तुम्ही एकदा स्टेटसला त्यांचा फोटो हो वगैरे हो हो. आताच मध्ये 1 महिन्याचा आपला. हा. मग फोटो तो ह्यांना दाखवला. म्हटलं ह्यांना काय मलाच दादा जास्त हे करायचंय ना, दादांना पाहायचंय. मी हो. बघत होते. ते हा. म्हणे येतील दादांचा फोन, बस एका जाग्याला. कुणीकडे येतात काय माहिती, इथे एवढ्या सारी वाहनं, एवढी गर्दी आहे. आणि ताई इतकं छान दादांच्या संग बोलणं. 2 तास दादा माझ्या संग, 2-2.5 तास होते. अरे वा. आणि अगदी दादांनी वेळ दिला तर मग भरपूर देतात दादा वेळ, नाही त्यांच्याकडे असेल तर. आले. मग मला म्हणत होते माझा आज कार्यक्रम होता त्यामुळे तुला वेळ झाला वगैरे. आणि काही मी म्हटलं दादा आपण किरकिर म्हणजे असं ऐकायला लागलं गाड्यांच्या असे शांत जागेत थोडं बसूया का बोलायला, म्हणजे कसं बोलणार आपण त्यांच्याशी. हा. आणि दादानी लगेच, मी म्हटलं थोडं थंड मला पाणी प्यायचंय दादा, बाटली वगैरे कुठे भेटत्या बघूया आणि पाणी घेते. तर दादा लगेच पळत गेले पाणी घ्यायला. हा. आणि दादानी बाटली, मी मिस्टरांना म्हटलं अहो पळा तुम्ही लवकर, म्हटलं दादा पाणी घ्यायला गेले. मग आमच्या जवळचं गरम झालं होतं ना पाणी हा बाटलीतलं. हा 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 हा. मी म्हटलं मग पळत गेले. मिस्टर म्हटले तू कशाला बोलली? म्हटलं मी त्यांना म्हटलं की आपण बसूया आणि मला थोडं थंड पाणी, कारण उपवास होता ना गुरुवार माझा. बरोबर. हा हा हा. पाण्याची बाटली घेतली. मग मिस्टर पळत गेले आणि मिस्टरांनी पैसे दिले. दादा काही देऊनच देईना ती, पण ह्यांनी दिले. हा हा. आणि तोपर्यंत हे त्यांना काय वाटलं माझ्या पाठीमागे दादा येतात. हा हा हा. आलेच नाही. दादा दुसऱ्या दुकानात गेले, तिथं माझाची बाटली घेऊन, ग्लास घेऊन आई दादा. ग. आणि दादा खिशातून खर्च करत असतात तो कायम. काही खाल्लेलं नाही, मला काही नको, मला आंबट वगैरे, डोकं दुखते, उलट्या होतात वगैरे. मी हा तुम्हाला भेटायसाठी म्हटलं काही सुद्धा रस्त्यात खाल्लेलं नाही, कारण हा थोडं आहे म्हटलं, खाल्लं की आणि उलटी होईल म्हटलं. हा. म्हणून ताई एवढं छान दादांशी गप्पा मारल्या. एक मनातलं लिहून येणार होती खरं सगळं जे पण काय असेल. मिस्टर पण बोलले आणि मी पण बोलले. हम्म. एवढं छान दादा ना, एवढं म्हणजे मस्त की म्हणजे दादा तुम्हाला भेटले. भेटले. दादा हेच मोठं भाग्य ताई तुमचं. खूप छान बोलणं झालं. दादांनी थंड दिलं. परत माझं बाथरूमला जायचंय का, लगेच खिशातले पैसे, अहो म्हटलं दादा माझ्याकडे आहेत की सुट्टे पैसे, असू दे पैसे माझ्या खिशात, पर्स मध्ये हात घालते. आई ग. आणि बाथरूमला गेले. मला म्हटले असेल तर जा. मग परत दादांना फोन येत होता घरातून की चला जेवायला या वगैरे म्हणून.
जावा दादा आता तुम्ही, आणि आम्ही जातो म्हटलं. आणि ताई अक्षय तृतीया सकाळी उठून म्हटल्यानंतर एवढ्या सुट्ट्यामुळे ती गाडी कुठलीच गाडी थांबायला तयार नाही. दादा प्रत्येक गाडीला हात बापरे. हा हा. लावायशिवाय. मग 10 सव्वा 10 झाले. म्हटलं दादा तुम्हाला वेळ होईल, अर्धा तास दुसरीतून. हा, हे एवढं फिनिश करून नेतो. तर मग त्यांना मी पाठवलं. म्हटलं नाही, त्यांचा फोन आला की तू गाडीत बसल्यानंतर मला फोन. हा मी फोन लावला, मी बसले आणि नाशिकच्या गाडीला मी बसले. म्हणलं माझ्या गाड्या अशा बदलत बदलत याव्या लागल्या. दादांसाठी भेटण्यासाठी मी एवढी धडपड केली. हो ना. आणि दादा पण आले मात्र तुम्हाला भेटायला बघा. हा, मला दादांशी भेटायचं म्हणजे भेटायचंच आहे मिस्टरांना म्हटलं मला. कारण रात्रीच्या वेळेस पण माझं झालं नाही दादांचं. फिनिश कर मग. तेव्हा पण मी जरा नाराज होती. माझं काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम झाले म्हणून मी येऊ शकले नाही. आता पण तसंच झालं. स्वामी चरित्र आणि सकाळ उठून त्यांचा कार्यक्रम. ते पण तुझं एवढं गोलमाल आहेत ना प्रश्न, त्यामुळे तुला लय ग सगळे कष्ट घ्यायला लागले. असं बोलले म्हणजे गोलमालच आहे ना. हो, हे तर आहेच. हा, कारण इतकं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम असल्याशिवाय दादांशी बोलणं होतच नाही ना. बरोबर. कारण आपल्याला पण लागतं तसं की काहीतरी प्रॉब्लेम असतील ना आपल्याला. दादा म्हटले असतील तसे. नाही, खूप छान. मेन म्हणजे ना, तुम्हाला दादा भेटले हेच मोठं भाग्याचं लक्षण. हा, मग मी म्हंटल की मी कधी एवढे बसूनच, कारण स्लीपरचं आमचं बुकिंग असतं ना. मग पण दादांसाठी भेटण्यासाठी मी पुण्यात उतरले, पुण्यातून नाशिक. हो, साधी गोष्ट नाहीये ना. आणि मिस्टरांनी पण तुमच्या ऐकलं, ही मोठी गोष्ट ताई. हा, आणि इतकं मी म्हणजे दादांशी बोलले ना, म्हणजे इतकं मी त्यांना म्हंटल. पण माझे काका एक्सपायर झाले, त्यांनी मी काकांना सगळं दुःख सांगत होते. आता तुम्हीच माझे काका म्हंटल त्यांना. पण आपले दुःख दादांना सांगतो तेव्हाच दादा ऐकून घेतात आणि प्रश्न. हो हो हो. बोलले ना दादा, अगदी म्हणजे माझ्या जवळच बसले होते दादा. आशीर्वाद त्यांनी नमस्कार केला, तर डोक्यावर हात ठेवला. बापरे, असं वाटलं खूप दादा खूपच म्हणजे स्वभावाला उपमाच नाही दुसरी. मम्मीला फोन केला माझ्या तिथूनच दादांशी बोलाय. मुलांना फोन केला बेंगलोरला. अरे वा. मुलं बोलली. मुलांनी तिथून काय, ते मुलाला तर माहितच नव्हतं दादांशी बोलायला. मम्मी तिथे बसल्या जवळ. दादाला काहीतरी बोललं असेल 2 शब्द त्याच्या काहीतरी कंपनीतलं, तर दादांनी त्याला सेवा काहीतरी सांगितली, हे कर. मग मम्मी तू दादांकडे कधी गेलीस मला परत. मग म्हटलं दादा काय सांगितलं. आणि ताई ते पण सांगते तुम्हाला, दादांचा फोन आला, मला बसली की नाही मला फोन करायचा. हो. तर मग मी करत होते ना, तर दादांना ताई 25 ते 30 फोन आले असतील माझ्या समोर. हो, दादांना दिवसभरात कितीतरी फोन येतात. आणि खरं ना, प्रत्येक फोन दादा काटत होते आमच्याशी बोलताना. नाही ग. तुम्ही कुठला, फक्त एक कॅनडाचा तेवढा घेतला, कारण तो बाहेरचा आहे ना. हो हो हो. त्यांना विचारलं ना ताईनी, आणि मला दादानी दाखवला पण, हो बघ नंबर कॅनडाचा असा असतो म्हणून. हा हा, बरोबर. ते नंबर वेगळे असतात ना बाहेर. वेगळे असतात. आणि मी शेअर करते हा ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हो हो हो. श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.